Next article is greenhouse effect and global warming. आज जगाच्या सर्व देशांच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष असतील कोणी, प्रत्येकाच्या तोंडातून हे वाक्य आपण ऐकतोय, ग्लोबल वॉर्मिंग होत चाललंय, ग्लोबल वॉर्मिंग होत चाललंय, आपण त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. तर ॲक्च्युअली यामध्ये घडलं काय? ग्रीन हाऊस हे ग्लास पॅनलचं बनवलेलं हे हाऊस आहे. ग्लास पॅनलचं हाऊस आहे आणि त्याच्यामध्ये आपण विंटरमध्ये प्लांट कल्टिवेट करतो काही ठराविक एरियामध्ये. हां, आणि इथं होतं काय तर सोलार रेडिएशन जे आहेत ते यामधून हे ग्रीन हाऊसच्या या ग्लास पॅनलमधून आत येतात. परंतु लॉंगर रेडिएशन जे आहेत, लॉंगर रेडिएशन्स किंवा इन्फ्रारेड आहेत, हे मात्र परत यातून एस्केप होत नाहीत, परत ते रेडिएशन जात नाहीत. आणि त्याच्यामुळं इथं रेडिएशन राहतात आणि हे रेडिएशन इथंच राहिल्यामुळं ड्यू टू रेडिएशन इथंच राहिल्यामुळं हीट निर्माण होते. तर जसं हे ग्लास पॅनल हाऊस आहे आणि त्याच्यामध्ये आपण विंटरमध्ये प्लांट ग्रो करतो, सेम असं हाऊस म्हणजे आपली अर्थ, आपली पृथ्वी. या अर्थचा विचार करू आपण. या अर्थचा विचार केला तर या अर्थकडं सुद्धा सोलार रेडिएशन येतात. सोलार रेडिएशन अर्थकडे येणार आणि सोलार रेडिएशन अर्थकडं येतात. काही रेडिएशन आपल्याला माहिती आहे, ओझोन लेअरमध्ये काही रेडिएशन फिल्टर केले जातात आणि काही थोडेफार बाकी व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे तोच अर्थवरती येतो. जे इनव्हिजिबल रेडिएशन्स आहेत ते तिथं ॲब्सॉर्ब केले जातात, फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम अर्थवरती येतो. आता अर्थवरती हे रेडिएशन आल्यानंतर काही रेडिएशन पुन्हा रिफ्लेक्ट होतात. सम रेडिएशन आर रिफ्लेक्टेड बॅक टू ॲटमॉस्फिअर. परंतु काही रेडिएशन मात्र इथंच राहतात, ते रिफ्लेक्ट होत नाहीत. आणि जे रेडिएशन इथंच राहतात, समजा लॉंगर वेवलेंथचे रेडिएशन्स असतील किंवा इन्फ्रारेड असतील, ते इथंच पृथ्वीच्या या ॲटमॉस्फिअरमध्ये राहिले आणि त्यामुळं आपली अर्थ वॉर्म बनलेली आहे. अन्यथा अर्थचं टेम्परेचर -18 डिग्री सेंटीग्रेड एवढं राहिलं असतं तर आपली अर्थ वॉर्म ठेवण्यासाठी हे रेडिएशन इथं असणं गरजेचं आहे. आणि हे रेडिएशन इथं असल्यामुळं आत्ता आपल्या अर्थचं ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ते 15 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आहे. अन्यथा हे रेडिएशन जर इथं नसते तर आपली अर्थ वॉर्म राहिली नसती आणि -18 डिग्री सेंटीग्रेड हे ॲव्हरेज टेम्परेचर आपल्या अर्थचं राहिलं असतं. त्यामुळं काही प्रमाणात हे रेडिएशन इथं असणं गरजेचं आहे, कारण अर्थ आपली वॉर्म ठेवणं ते पण गरजेचं आहे. परंतु आपल्या अनेक ॲक्टिव्हिटीजमुळं, ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं काय होत चाललं, हे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळं आज आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्याचा सामना करावा लागतोय. ग्रीन हाऊस इफेक्ट ही टर्म जोसेफ
फोरियर यांनी वापरली 1827 मध्ये. ही टर्म पहिली त्यांनी वापरली. आणि यामध्ये काय होतंय तर आपल्याकडून इंडस्ट्रियलायझेशन, मुख्यतः इंडस्ट्रीजमुळं किंवा होम अप्लायन्सेस सुद्धा कितीतरी आहेत त्याच्यामुळं सुद्धा, किंवा अन्य कितीतरी ऑटोमोबाईल्स आहेत, या सर्व कारणांमुळं फार मोठ्या प्रमाणावरती पोल्युटंट्स बाहेर पडत चाललेले आहेत. आणि त्याचा इफेक्ट जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण विचारात घेतलं, जसं मेजर जो याच्यामध्ये आहे 60% याला कारणीभूत CO2 आहे. 60% काय आहे? CO2. कारण ऑटोमोबाईल असेल, व्हेइकल्स असतील किंवा इंडस्ट्री असतील, त्यामधून मोठ्या प्रमाणावर CO2 बाहेर पडतोय. तुम्ही म्हणाल CO2 बाहेर पडला तर चांगलाच आहे की, प्लांटला फोटोसिंथेसिससाठी लागणारच आहे ना, प्लांट फोटोसिंथेसिसची प्रोसेस भरपूर करतील, हा एक पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा आहे. परंतु बियॉन्ड इट्स लिमिट इट इज डेंजरस, इट बिकम्स अ पोल्युटंट. त्याच्यानंतर 20% मिथेन आहे. 14% क्लोरोफ्लोरोकार्बन आहे आणि 6% N2O, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. तर हे वेगवेगळे कंपोनंट या ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केल्यामुळं हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. एक नंबरचा सर्वात मोठा ग्रीन हाऊस गॅस म्हणजे CO2, त्यानंतर मिथेन, त्यानंतर CFC, त्यानंतर नायट्रोजनचे ऑक्साइड्स. हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आता या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे काय होतंय तर इथं मोठ्या प्रमाणावरती CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं मोठ्या प्रमाणावरती मिथेनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं मोठ्या प्रमाणावरती CFC क्लोरोफ्लोरोकार्बन आहे आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्स पण इथं मोठ्या प्रमाणावर असतील. तर होणार काय, परिणाम काय होणार तर आणखी रॅडिएशन अर्थवरती राहणार. इथं अर्थवरती आलेले रॅडिएशन इथंच राहणार, इथंच राहणार, इथंच राहणार, इथंच राहणार. म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसमुळं काय व्हायला लागलं, जे रॅडिएशन येतात त्यातले काही रिफ्लेक्ट होतात, हे आपण यापूर्वी सांगितलंय. परंतु काही रॅडिएशन मात्र लॉंगर वेव्हलेंथचे रॅडिएशन्स असतील, इन्फ्रारेड असतील, ते काही परत जात नाहीत आणि ते इथं ॲब्सॉर्ब केले जातील आणि त्याच्यामुळं टेम्परेचर वाढणार. अर्थचं टेम्परेचर वाढत जाणं याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. कशामुळं तर हे ग्रीन हाऊस गॅसेस या ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलेले आहेत, त्यामुळं रॅडिएशन इथं ॲब्सॉर्ब केले जातात, ते परत ॲटमॉस्फिअरमध्ये जात नाहीत. त्यामुळं अर्थ जेवढी वॉर्म पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आणखी वॉर्म व्हायला लागली. लास्ट 3 डिकॅड्स विचारात घेतलं, लास्ट 3 डिकॅड्सचा विचार केला तर या अर्थचं टेम्परेचर 0.6 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलेलं आहे. आणि असंच जर होत राहिलं, असंच जर टेम्परेचर होत राहिलं, टेम्परेचर वाढत गेलं, ग्लोबल वॉर्मिंग यालाच आपण म्हणतो. ही अर्थ पूर्ण पृथ्वी गरम होत चाललेली आहे, वॉर्म होत चाललेली आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, त्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. आणि हे अतिशय धोकेदायक आहे. हे अतिशय आपल्यासाठी धोकेदायक आहेत. जसं एल निनो इफेक्ट असेल, एल निनो इफेक्ट किंवा अन्य कितीतरी इफेक्ट त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपल्यावरती होत राहतात. त्यामुळं क्लायमॅटिक कंडिशन सगळीकडे बदलत चाललेले आहेत. पूर्वी
पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, आपल्याकडं 3 ऋतू आहेत. आता काही जगामध्ये बाकी 2 असतील ऋतू, परंतु असे जे सीझन्स होते आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. फार मोठे बदल या ग्लोबल वॉर्मिंगमुळं होत चाललेले आहेत. आता तुम्ही म्हणाल वॉर्म झाली, थोडं टेम्परेचर थोडंसं वाढलं. थोडंसं वाढून नाही, परंतु वाढतच चाललंय ना. जेवढे ग्रीन हाऊस गॅसेस जास्त इथं असतील तेवढं ग्लोबल वॉर्मिंग जास्त होणार. त्याच्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामुळं पोलार आईस मेल्ट होणार. त्यानंतर नद्याची पाणी पातळी लेवल वाढणार. शेवटी नद्याचं पाणी कुठं मिळणार आहे, समुद्राला मिळणार आहे. समुद्राची पाणी पातळी वाढत जाणार आणि समुद्राची पाणी पातळी वाढत 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 चालली तर जगाच्या अतिशय महत्त्वाची जी शहरं आहेत ते पाण्यामध्ये जाणार. समजा मुंबई आहे, चेन्नई आहे, किंवा जगाच्या दृष्टीनं जे महत्त्वाची शहरं आहेत, समजा न्यूयॉर्क आहे, अशी जी अतिशय महत्त्वाची शहरं असतील, सिटीज असतील, जगाची शहरं असतील, ते सगळी पाण्यात जाणार. कारण समुद्राचा एरिया पण वाढत वाढत वाढत, कारण पाणी आहे तेवढंच आहे, ते कुठं आहे त्याप्रमाणे फक्त फरक आहे. आणि मग जर असं टेम्परेचर वाढलं तर पोलार आईस मेल्ट होणार, नद्यांची पाणी पातळी वाढणार, समुद्राची पाणी पातळी वाढणार आणि मोठी महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाणार. हा धोका या ग्लोबल वॉर्मिंगमुळं होत चाललेला आहे. तर याच्यावर आपल्याला कंट्रोल करणं म्हणजे याचा पर्याय काय, तर जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते कमीत कमी कसे इमिट होतील यासाठी वेगवेगळे प्रयत्न आपण करत चाललो आहे. वेगवेगळे आपल्याकडं मीटिंग्स ग्लोबल लेवलला आता मीटिंग होऊ लागलेल्या आहेत. सगळे देश आता त्यामध्ये प्रयत्नशील आहेत की ग्लोबल वॉर्मिंगपासून आपली पृथ्वी कशी वाचवायची यासाठी आता सगळेजण प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि नियर फ्युचरमध्ये असेच प्रयत्न चांगले चांगले जर केले तर आपल्याला यापासून आपली पृथ्वी वाचवता येईल. सो दिस इज अबाउट ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग.